जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 6 नोव्हेंबर 2025 रोजी गावठी टोमॅटोला 400 ते 450 रुपयाचा बाजारभाव मिळाला आणि इतर संकरित जी व्हरायटी म्हणजे मेघदूत असेल, आर्यमान असेल, 108 असेल, या व्हरायटीला बाजारभाव 300-350 रुपयाचा मिळाला। आवक साधारण 7 ते 8 हजार क्रेटची झाली। बाजारभाव थोडे वाढल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर काही प्रमाणामध्ये समाधान पाहायला मिळते। अर्थात सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्याचं यंदाचं सीझनमध्ये झालेलं नुकसान भरून निश्चित निघणार नाही, परंतु बुडत्याला काडीचा आधार टोमॅटोची बाग यंदा पूर्णपणे तोट्यात गेलेली आहे। शेवटच्या टप्प्यात का होईना थोडेसे बाजारभाव वाढलेत, त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतोय। 6 नोव्हेंबर 2025 रोजी गावठी टोमॅटोला म्हणजे साऊ या व्हरायटीला 400 ते 450 रुपयाचा बाजारभाव मिळतोय। एखादं वक्कल 450 पर्यंत देखील गेलेला आहे आणि इतर ज्या व्हरायटी आहेत म्हणजे मेघदूत, आर्यमान, 108 या व्हरायटीला बाजारभाव 300-350 रुपयाचा मिळत आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे वाढल्यामुळे शेतकरी काही प्रमाणामध्ये समाधान व्यक्त करताना दिसतोय। तथापि यंदाच्या वर्षी शेतकऱ्याचं अर्थकारण टोमॅटोमुळे पूर्णपणे कोलमडलेलं आहे। जगाचा पोशिंदा तो बळीराजा यंदाच्या वर्षी खूप संकटाचा सामना करतोय। बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, त्यांचं संचालक मंडळ, त्याचबरोबर नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये काम करत असलेले कर्मचारी, या ठिकाणचे आडतदार व्यापारी यांचं देखील चांगलं काम असल्यामुळे नारायणगाव टोमॅटो मार्केट एक आंतरराष्ट्रीय टोमॅटो मार्केट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या थोडेसे बाजारभाव वाढले, त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर थोड्याफार प्रमाणामध्ये समाधान पाहायला मिळतंय। हे बाजारभाव अधिकचे वाढावेत अशी बळीराजाची अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, नारायणगाव। शेतकरी बांधवांनो, टोमॅटो हे नाशवंत माल आहे, त्यामुळे बाजारभाव कमी जास्त होऊ शकतात। नाराज होऊ नका। शेवटी निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळा उठत असतो। व्यापारी तरी काय करणार? व्यापारी सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहेत, त्यांनी सुद्धा काळजी घ्यावी अशी आपल्याला अपेक्षा असते। परंतु पुढे जर त्यांना गिऱ्हाईक भेटलं नाही तर ते तरी काय करणार असा प्रश्न नेहमीच असतो। गावठी टोमॅटोला 450 पर्यंतचा बाजारभाव मिळाला आणि जी साऊ व्हरायटी आहे त्या साऊ व्हरायटीला बाजारभाव 450 पर्यंतचा मिळाला आणि इतर ज्या संकरित व्हरायटी म्हणजे मेघदूत आहे, आर्यमान आहे, 108 आहे, या व्हरायटीला बाजारभाव साधारण 200-250-300 रुपयाचा बाजारभाव मिळाला। आज थोडेसे बाजारभाव 25 ते 50 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळाले। नारायणगावची टोमॅटो मार्केट एक महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असल्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यातील जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी टोमॅटो विक्री करायला येत असतात। या ठिकाणचे व्यापारी, संचालक मंडळ, सभापती संजयराव काळे यांचं देखील काम चांगलं राहिलेलं आहे, त्यामुळे नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा अधिकचा कल असतो। सध्या टोमॅटोला मिळत असलेला बाजारभाव हा शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तुंग आहे। यंदाच्या वर्षी टोमॅटोचं सीझन पूर्णपणे फेल गेलेलं आहे, त्यामुळे शेतकरी बांधव प्रचंड नाराजी व्यक्त करतोय। मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत, मधल्या काही काळामध्ये थोडेफार बाजार वाढले, नंतर पुन्हा बाजारभाव पडले। सध्या टोमॅटोला बाजारभाव म्हणजे साऊ या व्हरायटीला बाजारभाव 450 पर्यंतचे मिळतात, 300-350-400। ज्या इतर संकरित व्हरायटी आहेत म्हणजे मेघदूत आहे, आर्यमान आहे, 108 आहे, या व्हरायटीला बाजारभाव मिळतोय 200-250 आसपास हा बाजारभाव मिळतोय। या बाजारभावामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडून गेलेला आहे। जगाचा पोशिंदा सध्या खूप अडचणीमध्ये आहे, त्यामुळे व्यापारी बांधवांनो, तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहात, तुम्ही योग्य काळजी घ्याल अशीच अपेक्षा। सुरेश वाणी, विंगर टाइम्स, नारायणगाव। टोमॅटो चांगले टोमॅटो 300-350-400 पण गेले साहेब आणि नॉर्मल मिडियम साईज माल 150-200-250 झाले। साऊ काय गेले? साऊ 400-450 आणि आर्यमान 150-200-250। मेघदूत आहे पण ते काय एवढं खास नाहीत सध्या मार्केट। 108 108-250 गेले।